काका मलाही आशीर्वाद द्या, हे वाक्य जरी छोटंसं वाटत असेल, पण या मागचं राजकारण, या वाक्यामागची भावना ही अत्यंत मोठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये द क ख फ शो. म्हणतात ना, राजकारणात कधीही काहीही घडू शकते. तेच काही महाराष्ट्राच्या राजकारणात मागे 4 ते 5 वर्षापासून घडतंय. मग ते सत्ता बदल असो, पक्षांतर असो, पक्षफुटी असो, सर्व काही मागच्या 4-5 वर्षांनी या डोळ्यांनी पाहिलेले. म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचे राजकारण हे सोयीनुसार बदलण्यात येत आहे. तर चर्चा आहे विधानसभा निवडणुकीची. आगामी विधानसभा निवडणूक बारामतीमध्ये परत पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता दिसते. आता तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अशी लढत झालेली होती आधी. म्हणजे पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली होती. आता ही लढत यांच्यामध्ये नसून शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये होती अशी मानली जात होती. आणि यामध्ये सुप्रिया सुळे अर्थातच शरद पवार यांचा विजय झालेला होता असं मानलं जात होतं. आता परत एकदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीतून परत एकदा महत्त्वाची लढत पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता दिसतीये. आता यामध्ये 2 भाग पडले होते. म्हणजे आधी काका आणि पुतण्या म्हणजेच युगेंद्र पवार आणि विरुद्ध अजित पवार अशी लढत दिसू शकली असती. पण यामध्ये अजित पवारांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते की एवढी सगळी कामे करून सुद्धा जर बारामती वेगळा विचार करते तर यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये कोणीतरी दुसरं उभं करूया. अर्थातच एकदा मी सोडून कोणीतरी वेगळा आमदार इथं मिळाला पाहिजे असे ते म्हणाले होते. तर यावरून असं समजलं जात आहे सध्या तरी की बारामतीमधून अजित पवार विधानसभा निवडणूक लढणार नाही असं सध्या तरी दिसतंय. कोणती घोषणा नाही झालेली पण सध्या दिसतंय त्यांच्या भाष्यावरून. परंतु अजित पवार जरी लढत नसले, बारामतीमधून विधानसभा निवडणूक अजित पवार जरी लढत नसले, पण त्यांचे पुत्र हे जय पवार हे विधानसभा निवडणूक आगामी विधानसभा निवडणूक ही बारामतीमधून लढू शकतात अशी बातमी आलेली आहे, सूत्रांनुसार माहिती आलेली आहे. आता यावर भाष्य करताना युगेंद्र पवार म्हणाले की माझ्या भावाला अर्थातच जय पवारला इथून उमेदवारी मिळाली, तसं आमचंही काही फिक्स नाही आहे, पण जर त्याला इथून उमेदवारी मिळाली तर काकांसाठी आम्ही दोघेही समान आहोत. तर माझी इच्छा असेल की त्यांनी दोघांनाही आशीर्वाद द्यावा असे युगेंद्र पवार म्हणाले. तर त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये परत पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता दिसते. आता 2 ते 3 महिन्यामध्ये अर्थातच नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता दिसते. आचारसंहिता ह्या महिन्याच्या शेवटी सुद्धा लागू शकते असं सूत्रानुसार कळते. पण अजून सुद्धा ना महायुतीकडून ना महाविकास आघाडीकडून जागा वाटपेचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. कोणीही जागा वाटपेचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही अजून. 2 ते 3 महिन्यावरच आलेली विधानसभा निवडणूक. तर त्यानंतर आपल्याला लगेच समजेल की बारामतीमधून कोणते उमेदवार उभे आहेत. पवार विरुद्ध पवार ही लढत होणार आहे की नाही हे लवकरच आपल्याला कळणारच आहे. आता एक जर पाहिलं, ही लढत जर पवार विरुद्ध पवार झाली, अर्थातच युगेंद्र पवार किंवा अजित पवार असो किंवा मग जय पवार असो कोणातही लढत झाली तर ही लढत मात्र अजित पवार आणि शरद पवार अशीच मानली जाणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून 100% ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच मानली जाणार आहे. राज्यात भरपूर फेरबदल झालेले आहे आणि आता सध्या सुद्धा होत आहे. म्हणजे पक्ष बदल म्हणा, युतीमध्ये बदल म्हणा. आगामी विधानसभा निवडणूक ही सर्व पक्षांसाठी, सर्व युतींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बारामतीमधील ही लढत राजकीय हेतूने, भावनिक हेतूने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भावनिक साथ, राजकीय साथ ही शरद पवार गटाला मिळाली होती, पण तीच विधानसभा निवडणुकीमध्ये भेटणार का की परत फेरबदल होणार? विधानसभा निवडणुकीमध्ये ही लढत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बारामती कोणाला साथ देणार? अजित पवार गटाला साथ देणार की शरद पवार गटाला साथ देणार हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणती युती बाजी मारणार, कोणता पक्ष वरचढ ठरेल व तसेच बारामतीमधून कोण बाजी मारणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.